होते स्पर्धेची तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहतो आहे ते म्हणजे श्राईचा डब्बाकडे सेवस्टर गुहागर यांच्यामध्ये चढी होते सौरभ बाकरच्या माध्यमातून आपण पाहतोय 7चं डिफेन्स बोनस ऑन नक्कीच असणार पुन्हा एकदा चढी आपण बोलतोय राज भोसलेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी एक चांगली लढत पाहायला मिळणार या शंका नाही कारण दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचं बळ आहे यानंतर होणारी या स्पर्धेची चौथी क्वार्टर फायनल असणार ती म्हणजे फेर सगळं खालचा पाडा आणि पिठादेवी वरचा पाडा नक्कीच आता सुद्धा आपण पाहतोय गुहागर शहरामधील दोन संघ एकमेकांसमोर खेळताना आणि यातील विजयी संघ सेमीफायनल मध्ये खेळणार तो भेटलाय अडूर संघासोबत आणि त्यानंतर लढत असणार ते म्हणजे फ्रेंड संघ खालचा पाड आणि पिंपळादेवी वरचा पाड आणि याच्यात विजयी संघ खेळणार तृप्तीनगर अडूर संघाबरोबर पकडण्याचा प्रयत्न गेला होता प्रथमेश भोसलेच्या माध्यमातून मात्र अयशस्वी बोनस प्लस पॉइंट सुरेश बाकरच्या माध्यमातून श्राईसंघ बाग संघ नक्कीच या मोसमामधला एक वेळचं विजेतेपद ज्या संघाकडे तो श्राईसंघ बाग संघ आपण पाहतोय नक्कीच चांगला खेळ श्राईसंघ बाग संघाने या मोसमामध्ये केलाय तर नक्कीच या मोसमामध्ये अंतिम फेरीपासून वंचित पाहतोय आपण तो सेवस्टर संघ या स्पर्धेमध्ये कशा रीतीने खेळ होणार तर सेवस्टर संघाकडून कारण त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये आरे येथील उपविजयी संघ श्रीराम दत्त सेवा आणि संघाचा त्याने पराभव केलाय तो म्हणजेच सेवस्टर गुहागर संघाने पुन्हा एकदा राज भोसले परत तो त्याला प्रतिकूल चढी करण्यासाठी दाखल झाला तो म्हणजेच आपण पाहतो यशस्वी चढाई करा सूरज बाकर 6च्या डिफेन्स मध्ये नक्कीच निदान रेषेजवळ संतचडी सूरजच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच सूरज बाकर शुभम बाकर साहिल ऋषभ सौरभ आयुष आणि संकेत असे 7 महत्वपूर्ण खेळाडू पूर्ण मजबूत संघ या स्पर्धेमध्ये उतरवला तो म्हणजेच श्राईसंघ बाग संघाने आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण गुहागरमधील दिग्गज खेळाडू क्रिकेट असेल कबड्डी असेल देवेश दादा आळीकर आपण पाहतोय व्यवस्थापक म्हणून काम पाहतोय तिसरी चढाई आव्हान स्वीकारलाय ते राज भोसलेने पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी शुभम बाकर आपला अनुभव पणाला लावतोय आणि यंगस्टर राज भोसलेला टॅकल यशस्वी केलाय गुण मिळाला तो म्हणजे श्राईसंघ बाग संघाला आपण पाहतोय एका चांगल्या बत्तीरक्षण चांगलं कोपऱ्यारक्षण आणि त्यांना चांगली चढाई करण्याची साथ याचा यशाचं कारण आहे म्हणजेच श्राईसंघ बाग संघाचा आपण पाहतोय पण एकदा चढाईसाठी दाखल झाला तो म्हणजेच सौरभ बाकर 5च्या डिफेन्स मध्ये डाव्या कोपऱ्यामधून सुरुवात केली आहे ती सौरभने संत चढाई सौरभच्या माध्यमातून सौरभ परततोय आणि त्याला प्रतिकूल चढाई करतोय तो अवनीश सांगळे एक चांगला नवोदित खेळाडू सेवस्टर गुहागर संघाचा खेळाडू आपण पाहतोय चढाईसाठी दाखल झाला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी या स्पर्धेतील चौथी क्वार्टर फायनल पहिला पुकार देण्यात येतो तिसरी चढाई आणि आवाज पुन्हा एकदा यशस्वी चढाई करत आपण पाहतोय सूरज बाकरला 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असणार आता मात्र गोल चढाई करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय नक्कीच यशस्वी होतोय सूरज बाकरचा आणि गुण मिळतोय पुन्हा एकदा श्राईसंघ बाग संघाला आपण पाहतोय चढाई करण्यासाठी राजेश घोडपडे सेवस्टर गुहागर संघाचा आपण पाहतोय निदान रेषेजवळ संत चढाई राजेशच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेला नक्कीच उपस्थित आहे ते म्हणजेच सुंदर पकड करण्याचा प्रयत्न यशस्वी गुण मिळतोय श्राईसंघ बाग संघाला आपण पाहतोय पकड यशस्वी झाले गुण मिळाला तो म्हणजेच बाग संघाला 3 खेळाडू कोडवरती त्यामुळे सुपर टॅकलची संधी असणार चढाईसाठी दाखल झाला तो सूरज बाकर बघूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येणार आणि सुंदर चढाई गुण मिळतोय तो श्राईसंघ बाग संघाला नक्कीच आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि नक्कीच Wait,
नक्कीच पुन्हा एकदा चढाई करण्याचा प्रयत्न चढाई केली होती. गुण मिळतो तो म्हणजेच श्रेयसदा बाग संघाला नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ही लढत एक चांगल्या स्थितीमध्ये आज नक्कीच एक मे महाराष्ट्र दिन आपण सकाळपासून साजरा करतोय. तसंच आमच्या सोबत या ठिकाणी सचिन दादा ओक सुद्धा उपस्थित आहेत. नक्कीच या स्पर्धेदरम्यान ते नक्कीच थोडा उशिरा दाखल झाले, मात्र सकाळपासून 16 कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली आणि हा त्यांचा 16वा कार्यक्रम आहे. नक्कीच 2 पॉइंट मिळतात सेव्हन गोवागड संघाला. नक्कीच सचिन दादा हो का याचं कौतुक करावं तेवढं थोडं. नक्कीच प्रमुख कार्य व्हावं नक्कीच आहे. मला आज सकाळपासून 7 वाजल्यापासून त्याने आपला दौरा सुरू केला आणि 16वा कार्यक्रम त्यांचा आता या ठिकाणी भेट दिले आहे. नक्कीच तेवढंच आपण कौतुक करावं तेवढं थोडं. आपल्या रत्नागिरी पोलीस ज्याचा आपण सन्मान केला तो या ठिकाणी अंकित सोलकर लाईनमनचं काम पाहतो. एक चांगलं योगदान या तो म्हणजेच राज भोसले 5च्या डेबेस मध्ये नक्कीच आता बोनस ऑफ असणार. राज भोसलेसाठी नक्कीच आयुष आणि संकेत कोटच्या पाहिलं बघा त्यांना कोणत्या खेळाडू इन करतो. नक्कीच जबाबदारी घेतली आहे तो एकदा सूरज वाटकरने. सत्यचाळी सूरजच्या बादकरच्या माध्यमातून आपण वादवा निदान जवळ सूरज बादकर यशस्वी चढाईकर पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न केला गेला. सूरजच्या माध्यमातून गुण मिळतोय स्काय सदा बाग संघाला. एक चांगली आघाडी घेतली सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ते म्हणजे स्काय सदा बाग संघाने आणि याचं सारं श्रेय जात आहे सूरज बादकरच्या आक्रमक चढाईकर. पुन्हा एकदा सुंदर चढाई राज भोसलेच्या माध्यमातून. चढाई सूरज बादकर ऋषभचं मध्यनिक्षण अयशस्वी ठरते. गुण मिळाले नक्कीच सेवन स्टार संघाला. नक्कीच पुन्हा एकदा सूरज बादकर ज्याने पहिल्या चढाईपासून यश मिळवलंय तो सूरज आक्रमक चढाय त्याच्या माध्यमातून एक चांगलं स्पीड आपण सूरजच्या चढाईमध्ये वाहतोय. आजच्या या स्पर्धेमध्ये सैयदाबाद संघातून खेळताना सूरज बादकर सूरज परततोय. पुन्हा एकदा राज भोसलेची चढाई 5च्या डिफेन्स मध्ये उच्च कोपऱ्यामध्ये राज भोसलेला आपण वाहतोय चढाई करताना. नक्कीच एक चांगली स्पर्धा एक दिग्गज स्पर्धा बघतोय. गुहागर तालुका स्तरीय एकूण 10 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आणि त्या 10 संघामधून संघातील अडूर गावातील संघासमोर गुहागर शहरामधील 2 संघ खेळणार सेमीफायनल मध्ये हे निश्चित आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला तो सौरभ बाकर आपण पाहतोय. 7चा डिफेन्स बोनस ऑन असणार सौरभ साठी आक्रमक पवित्र सौरभच्या माध्यमातून अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेवढं चांगलं नियंत्रण आपण पाहतो. ते म्हणजेच सौरभच्या माध्यमातून सौरभ परततोय त्याला प्रतिकूल चढाई करतोय. त्यामध्ये राज भोसले 5चा डिफेन्स असणार नक्कीच राजा संत चढाई करत परततोय. ते सगळे चढाई आवाज स्वीकारले ते म्हणजेच सूरज बाकरने 7च्या डिफेन्स मध्ये सूरज बाकरला आपण पाहतोय. 2-1-2-2 मध्ये चढाई सूरज बाकरच्या माध्यमातून. सूरजला पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बाहेर गेला हो सर, एक बाहेर गेला ना उत्पन्न गुण मिळतोय सेवाच्या संघाला. तिसरी चढाई आव्हान स्वीकारले राज भोसलेने 4च्या डिफेन्स मध्ये तिसऱ्या चढाईचं आव्हान राज भोसलेने स्वीकारले. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. सुंदर चढाई राज भोसलेच्या माध्यमातून कोपररक्षक आयुष्य मोरेला टिपण्यामध्ये यश मिळवलंय आणि गुण मिळतोय तो 7 स्टार गुहागर संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतो चढाई संची दाखल झालाय तो म्हणजेच सौरभ बाकरला संधी दिली जाते. 7च्या डिफेन्स बोनस ऑन असणार सौरभ बाकर साठी भव्य खोलवर चढाई निश्चित केली जाते. ती सौरभच्या माध्यमातून अन्वेष होतो त्या ठिकाणी राज भोसले होता म्हणून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झाला. बोनस गुण नक्कीच मिळवून देतोय
आपल्या सगळी दुसरा पुकार देतोय, तिसरा पुकार देतोय क्षणी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातो आहे. श्री बंड्या मारुती ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि महिला मंडळ अडूर भाटलेवाडी यांच्या वतीने प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी राखला जातो आहे. एक चांगलं कार्य या मंडळाच्या वतीने आपण पाहतोय आणि परततोय राज भोसले आणि त्यांना प्रत्येकासाठी करतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय सौरभ बाकरला सध्या उच्च कोपऱ्यामध्ये निदान रेषेजवळ 5-12 अशा गुणसंख्येवरती खेळते दोन्ही संघ. तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये पकडण्याचा प्रयत्न ओंकार लोखंडेचं मध्यरक्षण यशस्वी होताना आपण पाहतोय. गुण मिळतोय समष्टा संघाला 6-12 अशी गुणसंख्या. 6-12 12-6 अशा गुणसंख्येवरती खेळत आहे दोन्ही संघ. एक चांगली कबड्डी खेळली जाते. पकडण्याचा प्रयत्न केला राज भोसलेला शुभम बाकरच्या माध्यमातून मात्र यशस्वी ठरला तो राज. गुण मिळतोय सेवन स्टार संघाला. पुन्हा एकदा साहिलची चढी आपण पाहतो. एक मात्र खेळाडू पाहूया साहिल इन खेळणार का. महत्वपूर्ण खेळाडू कुठच्या बाहेर आहेत. एक मात्र खेळाडू शिल्लक पाहूया पकडण्याचा प्रयत्न होणार का. तीन गुण मिळत आहेत. बोनस +2 3 पॉइंट बाग संघ, 1 गुण सेवन स्टार संघ. चढे राज भोसलेची पुन्हा एकदा आपण पाहतोय. 2 महत्वपूर्ण खेळाडू कोर्टवरती इन झाले. दोन्ही महत्वपूर्ण कोपररक्षक आहेत. सुपर टॅकल होतोय आणि सूरज बाकर इन झाला. सुंदर प्रकार आपण पाहिले. संकेतच्या माध्यमातून सुपर टॅकलचे 2 महत्वपूर्ण गुण मिळवून दिले. ते म्हणजेच संकेत चापेलकर आणि ऋषभ बाकरने आपल्या संघाला आणि कोर्टच्या बाहेर गेलाय तो म्हणजेच महत्वपूर्ण राज भोसले. नक्कीच कमबॅक करण्याची संधी असताना नक्कीच पुन्हा एकदा पिछाडीवरती पडतोय सेवस्टा संघ आणि एका चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा श्रेयसा दबाग संघ आपण पाहतोय. सुरेश बाकर असेल ऋषभ आणि संकेत कोर्ट वरती आपण पाहतोय. टायमर घेतला जातोय. पुन्हा एकदा 3 खेळाडू मध्ये चढी ओंकार लोखंडीची चढी आपण पाहतोय. ओंकार परततोय. पुन्हा एकदा सूरजची चढी आपण पाहतोय. 4च्या डिफेन्स मध्ये सूरज संत चढी निदान रेषेजवळ सूरजच्या मागच्या माध्यमातून चढी सहस्र विभाग संघ खेळताना आपण पाहतोय. सूरज बाकर संत चढी 8-17 अशा गुणसंख्येवरती आपण बघतोय. सूरज परततोय त्याला प्रतिगत चढी करतोय. पण एकदा अन्वेष 3च्या डिफेन्स मध्ये अन्वेष परतलाय. त्याला प्रतिगत चढी तिसरी चढीचा आव्हान स्वीकारला. सूरज बाकर तिसऱ्या चढीचं आव्हान स्वीकारलं. पकडण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये यशस्वी झाला. तो म्हणजेच सेवन स्टार संघ. महत्वपूर्ण निखिल भोसले इन झाला. तिसरी चढी सेवन स्टार गोवागड संघ तिसऱ्या चढीचा आव्हान स्वीकारलं. पकडण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर चढी 2+2 4 पॉइंट सेवन स्टार गोवागड संघ. काय सामना पाहतो मित्रांनो. एका बाजूला 3 खेळाडू चांगल्या स्थितीमध्ये असताना सूरजला पकड यशस्वी आणि त्यानंतर स्वतःवरती विश्वास दाखवला निखिल भोसलेने आणि खोलवर सळी केली.
2+2 4 पॉइंट आपण बघतोय सामना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये 13-17 अतिशय सुंदर पकड होणार कापायची आणि सुंदर पकड निश्चित होते देखील भोसलेचं कोपरक्षण आपण पाहतोय 14-17 14 गुणावरती 7 स्टार 17 गुणावरती बाग संघ शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना लास्ट 5 मिनिट 17-14 14-17 17 गुणावरती बाग 14 गुणावरती 7 स्टार राज पळवतो त्याला प्रतिगत सडी करतोय तो पुन्हा एकदा सौरभ बाग करा 3 गुणांनी आघाडीवर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण सामना पाहतोय तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय फ्रेंड सेकर खालचा पाठ आणि पिंपळा देवी वरचा पाठ तिसरा आणि अंतिम पुकार पुन्हा एकदा सौरभ बागकरची चढी आपण पाहतोय 7च्या डिफेन्स मध्ये सौरभ बोनस ऑन असणार सौरभ साठी पाहूया सौरभ परततोय पण सर सगळी स्नेहलोक मॅडम निलेश केरेकर हे पंचपालन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा राज भोसलेची चढी एका चांगल्या स्थितीमध्ये सामना शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलाय पाहूया कोणता संघ विजय मिळवणार आणि सेमीफायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करणार खोल चढी करण्याचा प्रयत्न आणि राज परततोय कोणतेही गुण मिळत नाहीये बोनस गुणाचा प्रयत्न केला होता निश्चित मात्र प्रयत्न अयशस्वी गुण न मिळवताच परततोय राज नक्कीच 2 चढ्या सेफ झाल्या त्या म्हणजेच राज भोसलेची आपण पाहतोय पुन्हा एकदा चढी सौरभ बागकरच्या माध्यमातून सौरभ संत चढी सौरभ परततोय त्याला प्रतिकूल चढी करतोय पुन्हा एकदा तिसऱ्या चढीचा आवाज स्वीकारलाय ते राज भोसलेने पाहूया खोल चढी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय राज भोसलेच्या माध्यमातून सुंदर चढाई होणार का आणि सुंदर चढाई ऑन द 1 पॉइंट सिंगल पॉइंट शेवटची 3 मिनिटं लास्ट 3 मिनिट पकडण्याचा प्रयत्न गेला होता अव्या आणि सुंदर मध्यरक्षक प्रथमेश भोसलेची कमाल आपण पाहतोय चढीसाठी ताकद होतोय तो म्हणजेचा राज भोसले 4च्या डिफेन्स मध्ये राज भोसलेची चढी आपण पाहतोय 16 गुणावरती खेळतोय तो म्हणजेच 7 स्टार गोवागड संघ आणि 17 गुणावरती खेळतोय दुसरा सध्या बाग संघ काय होणार काय घडणार आणि येणारा काळच ठरवणार पाहूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार एका बाजूला बाग संघ दुसऱ्या बाजूला 7 स्टार संघ आपण पाहतोय राज परततोय त्याला प्रतिगत चढी करतोय पुन्हा एकदा आयुष्य मोरेची चढी आपण पाहतोय लास्ट 2 मिनिट चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं जाहीर होते मित्रांनो नक्कीच सामना चांगल्या स्थितीमध्ये एका गुणा आघाडीवरती आहे दुसरा सध्या बाग संघ पुन्हा एकदा आयुष्य मोरेची चढी आपण पाहतोय आयुष्य मोरे परततोय आणि त्याला प्रतिगत चढी करतोय पुन्हा एकदा राज भोसले 4च्या डिफेन्स मध्ये पाहूया कोणत्या तंत्राचा उपयोग करतोय 2 मिनिटांमध्ये सामना गेलाय पाहूया काय घडणार कारण चांगला चपळ चढाई निश्चितच आहे राज भोसले म्हणजे तेवढं चांगलंच टॅकल करण्याची क्षमता असलेला डिफेन्स बघतोय सध्या बाग संघाचा पूर्ण चढी करण्याचा प्रयत्न केला मागला सुंदर टॅकल आपण पाहतोय कोणाचा संकेत सातारकर आणि त्याचे इतर साथीदार यांच्याकडून आणि गुण मिळतोय शेवटच्या मिनिटांमध्ये सामना आपण पाहतोय लास्ट 1 मिनिट जाहीर होतोय नक्कीच सूरज वाकरने चांगला खेळ या सामन्यामध्ये केला त्याला इतर खेळाडूंची साथ नक्कीच लाभल्या मात्र आज भोसलेने चांगल्या चढ्या निश्चित केल्या मात्र या अगोदर त्याला पकड निश्चित झाल्या आणि सामना आता 16-18 अशा गुणसंख्येवरती आपण पाहतोय शेवटच्या काही सेकंदाचा खेळ बाकी असताना पाहूया 5च्या डिफेन्स मध्ये निखिल भोसले उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढी करण्याचा प्रयत्न करतोय तो निखिल 2 गुणांनी पिछाडीवर 7 स्टार संघ आणि पकड यशस्वी होते गुण मिळतोय बाग संघाला 19-16 गुणसंख्या आपण पाहतोय बाग थर्ड रेट तिसरी चढी स्काय संघ बाग संघ
तिसऱ्या चढीचं आव्हान स्वीकारलंय ते म्हणजेच सुरेश बाकरने 5च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय. नक्की तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये यानंतर चौथी क्वार्टर फायनल असणार. पिंपळादी वरचा पाठ आणि फ्रेंड सर्कल खालचा पाठ पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आपण पाहतोय. ही लढत पूर्ण होते.